एकादशी महात्म्य. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी गणनाथा, नमिले शारदा माता. त्याचे निप्रसादे आता एकादशी व्रत सांगेन. पूर्वी हस्तिनापुरी कृष्ण पांडवांचा सहकारी. गोत्रवधाची या हत्या थोरी, घडली राया धर्मासिया. धर्मे स्मरिले श्रीकृष्णासी, धाव धाव पा ऋषिकेशी. तू सोयरा आम्हासी आणि विश्वासी तारक. ऐसे स्मरण करता पावला श्रीकृष्ण त्वरित. द्रौपदी चरणी ठेवी माथा, त्राही त्राही म्हणोनिया. धर्मराये केले नमन, एरे दिधले अलंगन. तसेच चौघे जण करीती साष्टांग नमस्कार. कुंतीस कृष्णे केला नमस्कार, तव पांडवी शारंगधर. पूजिला षोडशोपचारे, नवविधा भक्ती करोनिया. तव बोले पांडवासी, का स्मरिले आम्हासी. कवणे गांजले तुम्हासी, ते त्वरित आम्हा सांगवे. तव पांडव म्हणते स्वामिया, तू आम्हा असता कोण गांजिल धर्मराया. परी एक उत्कंठा आमच्या हृदया, असे ते तुम्हासी द्रौपदी करील श्रुत. तव द्रौपदी म्हणाली कृष्णासी, हे दीननाथा ऋषिकेशी. गोत्रवधन दोष नामासी, कवण उपाय सांगावा. मग हासोनी श्रीपती, काय बोले द्रौपदी प्रती. जेणे गोत्र हत्या नासती, ते व्रत सांगेन. ते व्रत असे आम्हासी, तेणे राखिले देवासी. तिये नाम एकादशी, ते त्रिभुवनी विख्यात. एकादशीचे महिमान कृष्ण सांगे आपण. ते व्रत आचरिता महापातके नासती. ऐसे श्रीकृष्ण बोलिले, धर्म अर्जुन चरणासी लागले. देवा तुम्ही जे बोलले, ते नवलची दातारा. ते कवणाची कुमारी, जन्मली कवणेचे उदरी. देवासी रक्षिले कवणे परी, ते श्रीहरी सांगीजे. मग हासोनी बोले श्रीपती, तुम्ही चित्त द्यावे ये अवसरी. मी सांगेन बर्वे परी, एकादशी कथा. एकादशी जे ऐकती, त्याची पापे नासती. श्रीकृष्ण सांगे पांडवाप्रती, ते श्रोते परिये साहो. पूर्वी कुंभ दैत्याचा सूत, मृदुमान्य नाम. अद्भुत वनामाजी तप करीत, त्याने प्रसन्न केला त्रिपुरारी. तव एरे दिधले वरदान, तू पुरुषार्थी होसी थोर. गहन तुझ कवणाते हाती नाही मरण. ऐसा वर दिधला, दैत्य हर्ष निर्भीय झाला. उन्मंत मते मातला, पदरी बोलला ईश्वर तयासी. ईश्वर विचारी मानसी, हा पीडा करेल विश्वासी. तरी याची या मृत्यूसी, काही प्रकार करावा. आम्ही याची वरदान देतो, तोची फिरोनिया पडतो. मग विष्णू आम्हा ते रक्षितो, तया ते वधुनिया. तरी यासी वर देऊन फशी पडलो सर्वथा. पुन्हा ईश्वर म्हणे दैत्याते, एक माझ्या वरदानाते. तू पावशील मृत्यू ते, एके नारीचे हस्ते. माय बापा विण उपजेल ती नारी, ते मृदुमान्य तू संहारी. तू जिंकसी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी. इंद्रादिदेव समस्त इतुका वर लाधला. ईश्वर अदृश्य झाला. मग देवासी आरंभला प्रलय संग्राम. मग दैत्ये क्रोधे करोनिया, निघाला तो इंद्रावरी चालिला. इंद्र दैत्य भये पळाला, दैत्य पाठी न सोडी. तो ईश्वर गेला सत्यलोकासी, मृदुमान्य लागला पाठीसी. तो धावला वेंगेसी, महागर्जत पातला. तव तेथे गरजू झाला, ब्रह्मा वैकुंठासी पळाला. सावित्री सहित द्वा पडला, चतुर्मुख ब्रह्मा. मग विष्णू धावोनिया, चतुरासनी पुसोनिया. कवणे गांजले म्हणोनिया. मग
मग तक्षणी सावध केला. ब्रह्मा सांगे वृत्तांत, देवा सत्यलोकी आता दैत्य, आम्हा भविनला आकांत. ते सांगता उरी, कैची आम्ही पाळतो त्वरित. तव पाठी लागला दैत्य, 33 कोटी देवासहित तुझपाशी पातलो. तू ते स्मरता श्रीहरी, आम्हा दैत्य घातले बाहेरिया. आपण सत्य लोका माझारी, सुखे राज्य करीतसे. दैत्य सत्यलोकी गर्जिनला, तेने केले कंप सुटला. घोर भयाते पावला, म्हणून शरण आलो स्वामिया. तू भक्ता काज का वारी, त्रिभुवन व्यापक मुरारी. काय होऊनी सत्यलोका माझारी, ते नेणवेचिया दातारा. ऐसी करिता भ्रांत मात, दैत्य पावला त्वरित. बोभाट झाला वैकुंठ, सकळ देव गजबजले. मृदुमान्य विष्णू देखिला, दैत्य उन्मत्त मध्ये मादला. मग गरजोनिया म्हणे गोपाळा, काय बोल देवासी. दैत्य म्हणे विष्णूसी, तू मज जरी शरण येसी, तरी काही न करी वैकुंठासी. मज शरण यावे ये वेळी, तव बोलता शारंग धरू. तू कवणे वंशीचा वीर, कवणे केला दिधलावरू. तो मज प्रती सांग पा, मी जन्मलो कुंभ दैत्याते उदरी. म्या प्रसन्न केला त्रिपुरारी. तुम्हासी घालोनी बाहेरी, राज्य करीन त्रिभुवनींचे. ऐसे मृदुमान्य बोलिला, मग क्रोधे बहु अवेशला. गदा घेऊन धाविन्नला, संग्रामा ठाकला ते समयी. ते वेळी देव समस्त दैत्यावरी उठावले त्वरित. येणू निर्वाण झुंजत, राहे साहे म्हणूनिया. मग विष्णूने चक्र घेऊन करी, टाकिले ते दैत्यावरी. युद्ध करिता क्षीणला भारी, दैत्य निर्धारी नाटोपे. विष्णू मृदुमान्ये धरिला करी, झाली मल्ल युद्ध झुंजारी. युद्ध करिता क्षीणला भारी, दैत्य करीती नाटोपे. देव दैत्या हातोनी निसटला, किंचित प्राण असे उरला. हाहाकार झाला अंत पुरा माझारी. ते सोडोनी धैर्याते, लक्ष्मी झुंबली विष्णू ते. मग टाकते झाले विष्णू वैकुंठाते. थोर कष्टे करोनिया, ब्रह्मा सावित्री सहित. विष्णू लक्ष्मी समवेत, 33 कोटी देव. समस्त इंद्रादी जाती कैलास. तव तेथे अवसरी, वोळगे बैसला त्रिपुरारी. म्हणे काय झाले वैकुंठातरी, दैव फौज येतात या. आले ब्रह्मा विष्णू इंद्र, सिंहासनी बैसले थोर. ते करोनिया षोडशोपचार, सत्कार पूर्वक पूजल्या. तैसेच या ब्रह्मदेव ईश्वर, पूजला षोडशोपचार. करुणी पूजा समामरू, अथोक्त झाले भोजन. कर्पूर विडे दिधले जाण, मग आदरे बोले कैलास राणा. कवण प्रसंगे नारायणा, येथे आगमन केले. तव बोलला नारायण, आता कराल काय पुसोन. पुरला येथून समस्त देवलोकाचा. अविचारी कर्मकरिता दैत्यासी वर देता. ते प्रवती आकांत, देवलोकी समस्तासी. मृदुमान्यासी वरदान दिधले, त्याने त्रैलोक्य त्रासिले. सत्यलोका विभांडिले, घाडी घातली वैकुंठे. तव दैत्य प्रवर्तला जे अवसरी. ईश्वरासी पुरुषार्थ करी, येथे गजबज कैलासद्वारी. निमित्त स्वामिया, तव बोले शंकरू. वाची उपद्रव केला थोरू, त्या भेणे पळाले सुरवरू. शारंगधरा सहित करी, तव मृदुमान्य तक्षणी. गेला विष्णुवरी धावोनी, आता कोठे पळसी चक्रपाणी. मज विणते सांगपा, दैत्य युद्धासी प्रवर्तला.
ईश्वरासी कंप सुटला, आकांत प्रलय मांडला, तये वेळी अवधारा, लक्ष्मी धरी विष्णुते, पार्वती झोंबे ईश्वराते, सावित्री न सोडी ब्रह्मयाते, भयभीत होऊन या, अवघा झाला हाहाकार, पळती देव सुरवर, न सांभाळती ऋषीश्वर, थोर अनर्थ मांडिला, तव दैत्ये धरोनिया. तव दैत्ये धरोनिया, कैलासाते हालविले एक हस्ते, तव धीर धरोनिया कैलासाते, दैत्यासी युद्ध मांडले, नंदीवरी आरूढ होऊनी, साठी सहस्त्र गण मिळवोनिया, क्षेत्र मांडले त्रिशूल घेऊनिया, संग्रामासी निघाला, तव तव उठवला निशाचर, सिंहनाद केला थोर, म्हणे कोठे हरपला शारंग, वैकुंठाचा निवासी, तो आणिगा त्रिपुरारी, नातरी संहारीन कैलासपुरी, विष्णू सुदर्शन घेवोनी करी, दैत्यावरी चालिले, मग दैत्ये क्रोधे थोर, हिरोनी घेतले हतियार, तव धावोनी आला ईश्वर. त्रिशूळे दैत्य हाणिला, दैत्य क्रोधे तापला, ईश्वर धरोनी आपटिला, ते वेळी मूर्छांगत झाला कैलास राणा, मग उजू फिरला ब्रह्मयावरी, तोवर आणिला उरावरी, तेथे हो थोर झाली झुंजारी, आकांत झाला महाप्रलय, पुढे पळे परमश्रेष्ठी, तव मागे फिटे कासोटी, दैत्य न सोडी पाठी, ब्रह्मा करी हाहाकारू, तव दैत्य म्हणे ब्रह्मयाते, तुम्ही ब्राह्मणी भिक्षावा कढी भात, युद्धाची रीती तुम्हाते, कोण मात परियेसा, पुनरपि मृदुमान्य धाविन्न आला, तव ईश्वर काकुळती आला, म्हणे तू भला रे भला, राख राख तू अमुते, तव दैत्य बोलिला वचन, तुम्ही दिले मजया शरण, तुम्हासी देईन प्राणदान, नाही तरी संहारीन मिया, ऐसे ऐकून या वचन, मग पळाले तिघे जण, सावित्री लक्ष्मी पार्वती आपण, आणिक समस्त सुरवर, मग सांगते येवोनी श्री घेवोनी श्रियाते, पावले त्रिकुट शिखरातया, तव दैत्य आपला पाठीते, कोणे परी सांडिला, सर्व मृत्यू पाताळी, दैत्य संसोडी ते वेळी, मग आली कळकळी तिन्ही देवासी, पळता झाली हिमपुटी, श्वास न समाये पोटी, त्रिलोकी नाही सुटी, सर्व प्रकृती राहिल्या, सांडली अलंकार भूषणे, वस्त्रे केवळ लज्जा रक्षणे, ऐसे पळती साही जणे, गिरी पर्वती रिघोनिया, तव या पर्वतावरी, अरण्या भीतरी, होती धात्री वृक्षाची पोखरी, तिये भीतरी प्रवेशलेया, साहोजणे एकांती राहिले तेथे, आम्ही पळावे कवणे पथे, आता भलते हो का येथे, म्हणून या श्वास सोडिला, तव त्या पोखरी माझारी, श्वासा सरसी जन्मली कुमारी, ती निघाली बाहेरी, देवी दृष्टी देखेली, तव होता पर्जन्य काळ, साही जणा स्नाने झाली तत्काळ, उपवास निराहार केवळ, घडला साही जणासिया, ऐसे साही जणे कष्टी निद्रेस्थे, तव देखिले कुमारी ते, मग चेतना आली तयाते, कुमारी देखोनिया, करजोडीन तक्षणी, तियेसी केली विणवणी, तुआ रक्षावे स्वामिनी, शरणागता आपुलिया, आम्ही साही जण आलो शरण, आम्ही तुआ द्यावे प्राणदान, आम्हासी द्यावे तुआ द्यावे प्राणदान, तियेसी विणवी करून, सांगती दैत्या ते मारवया, मग तेची अवसरी, ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी, तियेसी वर्णिती थोरी, तये वेळी अवधारा, तव तिने अंगा भीतरी, लपविले ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी, मग विचारी मन भीतरी, आता बाहेरी निघावे, तव ते पोकळी ते तोंडाशी, दैत्य उभा परियेसी, एक दाढ आकाशी एक पातळी,
एक पातळी लावितलसे, देखोनिया ते कुमारी, दैत्येंद्र विस्मय करी, मागती म्हणे सुंदरी, कवण तू येथे एवढे महारण्य, तुझ येथे यावया काय कारण, तुझ सारखे निधान या त्रिभुवनी न देखो, तुझे नाम काय जे सांगिजे, तू वा कोठोनी आले बीजे, कवणे वंशी जन्म तुझे, ते मजपासी सांग पा, अरे माझे नाम तुझ काय व्हावे, म्या तुझ दैत्या ते संहारावे, ऐसे वरदान दिले, देवे दिले मजलागी, तेथोनी तू येथे आलासी, त्या कवणे ठाई पळसी, तव कोप आला दैत्यासी, तेणे सिंहनाद केला पै, मग खडग घेऊनिया, करी कुमारी चालली दैत्यावरी, तो शिळा घेऊन भारी, तियेवरी टाकत असे, तव तेची अवसरी अदृश्य झाली सुंदरी. तेज फाकले अंबरी, त्रिभुवना माझी न समाये, मग खडग घेऊनिया हाती, सवेची उभी ब्रह्ममूर्ती, दैत्य विचारी तिये, म्हणे थोर ख्यातीचे, म्हणे की काय काय कैसे केले, काय कैसे करू, ब्रह्ममूर्ती संहारू, म्हणून तो निशाचरू, चिंताक्रांत बैसला, तव दयाळ ते वेळी, आली शरणागताची माऊली, म्हणे उभा उभा तत्काळी, खडग अभिमंत्रोनिया, टाकिले ते सोडिले दैत्यावरी, दैत्यतयाचे संहारी, तुरे चिंतुनिया सुंदरी, दुःखे खडग सोडोनिया ते सोडित पै झाली, स्वये पडली देवीची चिंता, कैसे संहारू दैत्यनाथा, हा न मरे तरी सर्वथा, मज शाप देतील, तिये हाताहुनिया शस्त्र सुटले, दैत्याचे भुज दंड तोडिले, सवेचिया शिरकमळ छेदिले, आपण केली आकाशिया, दैत्य पडिला धरणी, उदयोस्तु म्हणून या योगिनी, तुवा रक्षिले स्वामिनी, शरणागता आपुलिया, मृदुन्मया ते संहारिले, तिन्ही देव विजयी झाले, तिचे चरणासी लागले, त्राही त्राही म्हणून या, लक्ष्मी सावित्री पार्वती, तिच्या चरणी लागती, तुवा रक्षिले आमचे पती, जीवदान दिधले, तव ते अवसरिया, काय बोलती सुंदरी, 14 भुवने माझे उदरी, मनी विचारा आपले, मज नाही जनक जननी, मज नाही स्वामी म्हणून या, माझा रहिवास त्रिभुवनी, माझे नाम एकादशी, मी ठाऊकी नाही कवणासी, होते अदृश्य वनवासी, प्रकट झाले तुम्हा पासी, कृपादान मागावया, तुमच्या साही जणांच्या श्वासापासून या, मी जन्म पावले मेदिनी, पातके नष्ट होतील माझे चरणी, माझे स्मरणी, माझे व्रत आचरिता, आजीचा माझा जन्मधार, तुम्ही पडिले निराहार उपोषण, तरी या तुमच्या व्रताचरणे महादोष नासती, तुम्हा सहज अनायसे व्रत घडले अप्रयासे, त्रिलोक तारावया सरिसे, प्रकट करावे या व्रतासी, तुम्ही नदीत पूर तरता, स्नाने घडली समजता, निराहार प्रेम व्रता, एकादशी घडली पै, तव बोले ऋषिकेशी, तुवा न सोडावे आम्हासी, आम्ही 15वी तिथीसिया, एकादशी व्रत आचरू, पुन्हा बोले लक्ष्मीपती, हे माझे व्रत जे आचरती, तयासी नाही पुनरावृत्ती, जे संसारी जीवन मुक्त, तव बोलिला शारंग धरू, तुझ्या व्रताचा बडिवारू, तो सांगे न मी विचारू, चित्त देऊन परियसा, मातृगमन सुरापान, ब्रह्महत्या गोवध जाण, परस्त्री वैशागमन, ही महापातके हरतील, एक यती भ्रष्ट झाला, एके गोत्रवध केला, एके दिवशी अतिथी दवडिला, एकी वधिला भ्रातरू, एक व्रतभंग करीती, एक ब्राह्मणे घर मोडितिया, एक परद्रव्य हारोनिया, एक करीती विश्वासघात, एक तीर्थ विकरा करीती, एक नेम भक्क मोडितिया, एक पातके नासतिया, एकादशी केलिया, पूर्वजांसी कष्ट करीती, एक कन्या द्रव घेती,
एवं पातके नासती एकादशी व्रत केलिया तव पांडव म्हणती ऋषिकेशी कन्याद्रव्याचा दोष परियेसा तो कळो द्यावा आम्हासी सविस्तार स्वामिया यावरी बोले लक्ष्मीपती ऐक धर्मा भूपती जे कन्याद्रव्य येती ते 4 युगे कृमी होती निश्चये मग भोगितिया 84 लक्ष योनिया महानगर की अघोर जायचिया यासी करिता जाचणी क्षीण पावला यमधर्म तेव्हा कन्येचे द्रव्य घेतले पित्या ते कन्येचे काळीज भक्षले मातेने रुधिन प्राशिले माते ते रुधिर प्राशिले बंधू ते अस्थि भक्षिले इतर लोक मंडपी जेवती ते सुकरविष्टा भक्षती आणि पशुओनीस जन्मती वर्षे सहस्त्र परियेसा या कारणे धर्मा भूपळा कन्याद्रव्याचा मानावा कंटाळा श्रीखंड लावोनिया द्यावी बाळा दुबळ्या ब्राह्मणासिया धर्म म्हणे पुरुषोत्तमा सांगपा एकादशी महिमा जेणे भंग महापातक द्रुमा ते कथा सांग स्वामिया एकादशी जे न करीती त्यासी काय बोले श्रीपती मजवरी न कोपावे श्रोती हे वचन श्रीहरींचे एकादशीच जो घेईल अन्न तो मातृभोगी दोष दारुण ऐशा पातकाते निस्तरण एकादशी व्रत आचरता जो न करी एकादशी कीटक पडलो गोमांसिया ते मास भक्षी एवं पातक त्यासिया आणि वाराणसी पिता वधी तो न करी एकादशी एवं पातक जडे त्यासिया ऐसे बोलले ऋषिकेशिया एकादशी जवळे ले तव विष्णू बोले आपण ऐसे तुझ दिजले वरदान महेश म्हणे सत्यवचन आता चला कैलासी तव घंटायुक्त निनादेसी विमान आले आकाशी तव बैसवली एकादशी त्वरे गजरजोनिया निघाले चामरे आनंदे ढाळितिया लक्ष्मी सावित्री पार्वती ऐसे कैलास येते देवासहित ईश्वर 60 सहस्त्र गणांसी आनंद झाला कैलासी आणि देव महेशासी षोडशोपचारे पूजले तव कर जोडोनी एकादशी विनविले झाले महेशासिया आज्ञा द्यावी आम्हासी वैकुंठासी जावया षोडशोपचारी पूजा करिता झाला कैलास राणा म्हणे एकादशी संगे गुरुडध्वजा मी येईन वैकुंठासी देवोनी वस्त्रालंकार बोळवित निघाले ईश्वर सवे गंधर्व यक्ष किन्नर आले नगर बाहेरिया एकादशी वाहोनिया गुरुडावरी मग निघाले श्रीहरी टाकिली कैलासपुरी जय जयकार प्रवर्तला सांगते आले ऋषी देव आणि चतुर्मुख ब्रह्मा सोमवासरव इतर योगेश्वर महानुभाव वैकुंठपुरी दाटले गरुडा वरोनिया उतरोनिया एकादशी बैसोनिया सिंहासनी पूजा मधुपर्कादि करोनिया नवविद्या भक्ती करितातिया तव संतोषिनिया ऋषिकेशी काय बोलिले गरुडासिया धेंडे पिटावे नगरासी एकादशी व्रत करावया बाळकासी स्तनपान एकादशीस ने देणे जाण घोडियासी पाणी तृण एकादशीस न द्यावे ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्रिय अन्न वर्जावे सर्व स्त्रिया निराहार कीजे समस्तिया आणू मात्र अन्न न घ्यावया मग गरुडे जाऊनिया झडकरी डांगोरा पिटला वैकुंठपुरी एकादशी करावी निराहारिया जागरण करुनिया मग तिन्ही तिथी उत्तम विष्णूने केला असे नेम ते नारदा ते ऐकविले सप्रेम तो झडकरी मग आला नारद म्हणे भगवंता हे कोण व्रत या आचिरता यावरी विष्णू झाला बोलता नारदाप्रती नारदासी म्हणे ऋषिकेशी इचे नाम एकादशी इणे रक्षिले आम्हासिया थोर आकांतात पावलिया इणे दिधले प्राणदान वाचविले आमचे प्राण इंद्रा प्रमुख सुरवरगण इणे रक्षिले नारदा
मग इंद्र मुख्य सुरवर समस्त गण ऋषीश्वर करीती मंत्रो घोष उच्चार एकादशी जवळी पैया तेणे आनंद थोर झाला ब्रह्मा विष्णू संतोषला तव नगर नारद चरणी लागला तव देवा विनंती एक अवधारी नारद म्हणे मुरारी हे व्रत आचारावी कवणे परी तब बोलता श्रीहरी नारदा परियेसा दशमीस एक भुक्त रहाव्या तक्र भोजन अर्धे करावे मग हरिकथेसी जावेया कीर्तन ऐकावया लावोनिया द्वादशी टिळा शंख चक्र तुळसी माळा ऐसे कवणेसी या सकळा नारायण स्वमुखाते एरे दिवशी करुणी स्नान एकादशी उपोषण निराहार राहोन व्रत उत्तम आचराव्या आणिक करावे जागरण हरिकीर्तन पुराण श्रवण करावे आवाहन विसर्जन हरिचरण लक्षाव्या चार प्रहर एकादशीस निद्रा येऊ नये प्राणीमात्रा आणिक करावे द्वादशीस एक भुक्त आदरे करोनिया एकादशीस निराहार जागरण करी चौही प्रहर चारी प्रहर मी विष्णू त्यांचा किंकर याचे चरण रज झाडीन लोक एकादशीस निराहार न सेविती फलाहार आषाढी कार्तिकी मासी मात्र उदक वर्जावे तियेसिया एकादशीसी जे जेवती भात ते राक्षस काळीन विभ्रांत त्या अन्नासवे उदक घेत ते राक्षस रुधिर सेविल जाण एकादशीस जे जेवता शाखा ते पाणीयातील श्वापदे घेता देखा घृत घेती बहु कौतुका ते सुकर रुधिर जाणावया एक अशक्त देही असतिया अन्न निमित्त प्राण जाऊ पाहतिया तिही फळे भक्षावी कागुळतिया देह रक्षणा कारणिया एकादशीस जे पोहे भक्षितिया ते मार्जर योनीस जन्मतिया ते तवर जाणावे निचरतिया श्रोतेजन हो जे करीती धान्य आहार ते भोगिती नरक घोर पुनरपि योनिद्वार भोगिती 84 एशिया प्रीतीपूर्वक एकादशी करती त्यासी पापे सर्व जाती त्यांचा दारवंटा मी लक्ष्मीपती दिवस रात्री राखीन 15 दिवस कर्मे करीती त्यांची पापे सर्व हारिती प्राप्त होय पुत्र संतती एकादशी व्रत केलिया ऐसा एकादशीस वरू देता झाला शारंग धरू महापुण्य पर्वत थोर सहस्त्र यज्ञ घडतील ऐसे ऐकोनिया वचन पातके उभी राहिली कर जोडून विनवती श्री नारायण आम्ही काय करावे त्रिलोकी करिता ती एकादशी मग आम्ही कोठे राहावे परियेसी तव बोलिले ऋषिकेशी तया पातकाप्रती जो एकादशीस भक्षिलन तेथे तुम्ही राहावे दडून तयासी तुम्ही नेवोन कृमियोनीस घालिव्या जे एकादशी भावे आचरित्या त्याची पहा पातके नासती विष्णू सांगे नारदाप्रती आचारावे पातकासी रक्षावया ठावे देता झाला देव रावू यावरी काय झाला अभिप्रावू ते ऐका श्रोते ऐकोन श्रीहरींचे व्यसन संतोषले नारदांचे मन हृदयी व्रत धरोनिया पूर्ण मग चरणासी लागला नारायण म्हणे पुरुषोत्तमा हे व्रत द्या आम्हा मेघश्यामा देव म्हणे करावे ब्रह्मोत्तमा व्रत हे तुम्हा दिधले तव बोले ऋषिकेशिया हेची सांगतो तुम्हासी जो न करील एकादशी त्यासी नीच योनी जन्म असया नेओनिया यमपुरासी दंड करावा तयासिया नरक कुंड परियेसिया एक युग पर्यंत घालावे मग काढोनिया निरभुजवितिया 84 नरक भोगितिया नरका माझी कीटक मूर्तिया तयासी जन्मा घालावया गरुडा पाठविले नगरा जो न करील एकादशी तू धरोनिया त्यासी नगरा बाहेर घालावे ऐसे व्रत हे जे आचरिती त्याची महापातके नासती कृष्ण सांगे पांडवा प्रती कुंती द्रौपदी आदी करुनिया इतका वैकुंठी वृत्तांत झाला
विष्णुव्रत आचरू झाला, तव ईश्वर तेथे आला. कैलासा सोडोनिया विष्णूने केली पूजा, तव बोलला कैलास राज. माझी विनंती गरुड ध्वजा, लक्षपूर्वक अवधारी जया. तू आचरोनी एकादशी व्रत, मजसी द्यावी जी किंचित. तव संतोषे गोपीनाथ, तये वेळी अवधारा. मग ईश्वर मान वाढविला, समस्त दिवस त्यासी दिधला. आपण शेष घेतला दुसरी तिथी, यावरी निमित्त 2 एकादशी. वैकुंठी झाली या, स्मार्त वैष्णवतो पक्षिया. आपल्याला विधी करीतिया, जो सदाशिवाचे भक्त. ते प्रथम दिवशी आचरत, आणि कोणी विष्णू भक्त. ते आचरितिया दुसरे दिवसिया. ब्रह्म 33 कोटी सुरवर, आणि नारदिक ऋषीश्वर. समस्त आचरिती व्रताचार. एकादशी परिपूर्ण, मी बोललो नाही आपले मती. कथा असती असती भागवती, श्रीकृष्ण सांगे पांडवा प्रती. ऐसे व्रत आचरतिया, आणि ही कथा ऐकती. ते भुक्ती मुक्ती पावती, आणि विपुल संपत्ती. ऐसे श्रीपती बोलिल्या. हे स्वर्गी व्रत झाले, आणि पाताळी प्रकटले. मृत्यू लोकासी आल्या, ते सांगे विष्णुदास नामाया. 6 जणांशी श्वासी जन्म पावली एकादशी. त्याचा विस्तार पर्येसिया, वर्णिले सविस्तर. विष्णुदास नामयासी, प्रसन्न झाली एकादशी. विघ्ने बांधोनिया चरणासी, वैकुंठी पै गेला. इति श्री एकादशी महात्म्य. श्रीकृष्णार्पणमस्तु.